कंठामध्ये विष आणि हृदयात प्रेम. भोले बाबा सर्वांचा उद्धार करतात. ओम नमः शिवाय. हर हर महादेव. जय माता पार्वती. जय बाबा भोलेनाथ. प्रिय प्रेमल मातांनो आणि भगिनींनो, तुम्हा सर्वांना हरितालिका तीज व्रताच्या खूप खूप शुभेच्छा. भगिनींनो, हरितालिका तीजचा हा पवित्र सण फक्त उपवास आणि व्रताचा नाही, तर माता पार्वतीची अविचल श्रद्धा, तपस्या आणि शिव पार्वतीच्या दिव्य मिलनाचा प्रतीक आहे. आज आम्ही तुम्हाला हरितालिका तीज व्रताच्या 3 अत्यंत पवित्र आणि दिव्य कथा सांगणार आहोत, ज्या या व्रताशी संबंधित आहेत. भगिनींनो, आजची कथा ती अमर गाथा आहे, ज्यात माता पार्वतीने आपल्या मैत्रिणींच्या मदतीने वनात कठोर तपस्या करून भोलेनाथांना पती म्हणून प्राप्त केले. ही पहिलीच वेळ होती जेव्हा स्त्री शक्तीच्या अढळ संकल्प आणि प्रेमाने स्वतः महादेवांनाही पार्वती समोर नतमस्तक केले. म्हणून कृपया या 3ही कथा सुरुवातीपासून शेवटपर्यंत पूर्ण मन आणि श्रद्धेने ऐका. कदाचित आजच्या कथा ऐकल्याने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील. भगिनीनो, पहिली कथा अशी सुरू होते. खूप वर्षांपूर्वी हिमालयाच्या कुशीत एक छोटेसे राज्य होते. राजा हेमावन आणि राणी मैना यांच्या घरात एका मुलीचा जन्म झाला. तिचे नाव पार्वती ठेवले गेले. लहानपणापासूनच पार्वती खूप सरळ, भक्तिमय आणि मनाने कोमल होती. तिच्या डोळ्यात एक अद्भुत चमक होती, जणू तिच्यात शिवप्रेमाचे बीज जन्मापासूनच रुजले होते. ती लहान असतानाही ध्यानात बसून ओम नमः शिवायचा जप करत असे. तिच्या मनात फक्त एकच संकल्प होता, मी फक्त भोलेनाथांनाच आपला पती बनवेन. पण जसजशी पार्वती मोठी झाली तसतसे तिचे वडील राजा हेमावन यांना आपल्या राज्याच्या परंपरेनुसार योग्य वर शोधायचा होता. त्यांच्या आसपासचे राजे रजवाडे आपापल्या मुलांचे स्थल घेऊन येत, पण पार्वतीचे मन कोणामध्येच रमत नव्हते. तिच्या हृदयात तर फक्त महादेवांचे नाव वसले होते. परंतु वडिलांचे मन, ते तर प्रत्येक वडिलांप्रमाणे आपल्या मुलीच्या सुखाची कामना करत होते. त्यांनी तिला समजावण्याचा प्रयत्न केला. पार्वती, शिव तर तपस्वी आहेत. त्यांच्याकडे ना कोणताही महाल आहे ना ऐश्वर्य. तू राजकुमारी आहेस. तुला एक योग्य राजकुमार मिळेल जो तुला सुख देईल. पण पार्वतीने दृढ स्वरात सांगितले, पिताजी, माझ्यासाठी सर्वात मोठे सुख तेच आहे जे शिवाच्या चरणांमध्ये आहे. मी दुसरा कोणताही वर निवडणार नाही. त्यासाठी मला कितीही तपस्या करावी लागली तरी चालेल. हे ऐकून राजा हेमावन चिंतित झाले. त्यांनी विचार केला, माझी कोमल मुलगी तपस्येची आग सहन करू शकेल का? पण भगिनींनो, जेव्हा एखाद्या स्त्रीचे मन दृढ होते तेव्हा ती आकाश पाताल एक करू शकते. पार्वतीने आपल्या मैत्रिणींना सांगितले, मला या जीवनातील सर्वात मोठे व्रत करावे लागेल. मी वनात जाईन, तपस्या करेन जोपर्यंत भोलेनाथ माझे होत नाहीत. तिच्या मैत्रिणी, ज्यापैकी एकाचे नाव रोशनी होते, ती खूप प्रेमल आणि मैत्री भावनेने भरलेली होती. रोशनीने पार्वतीचा हात धरला आणि म्हणाली, ताई, तुझ्या प्रेमाची खोली मला माहीत आहे. तू एकटी जाणार नाहीस. मी तुझ्यासोबत येईन. तू तपस्या करशील. मी तुझ्यासाठी पाणी आणीन. तुझ्या कपालाचा घाम पुसेन. तुझ्यासोबत प्रत्येक अडचणीत उभी राहीन. भगिनींनो, हे ऐकून पार्वतीचे डोळे भरून आले. हेच आहे स्त्रियांचे प्रेम, एका बहिणीची आपल्या मैत्रिणीसाठी असलेली अविचल साथ. अशा प्रकारे भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या तृतीया तिथीला जेव्हा चारही बाजूंनी हिरवळ होती, झुलक्यांवर गाणी घुमत होती, तेव्हा पार्वती आणि रोशनी गुपचूप वनाच्या दिशेने निघाल्या. त्यांच्या हातात फक्त थोडेसे फल, थोडे पाणी आणि शिवाचे नाव होते. त्यांनी ठरवले की त्या कठोर तपस्या करतील. फक्त माती, पाणी आणि बेलपत्राचे आसन असेल आणि भोजनाच्या नावावर फक्त हवा आणि पाणी. वनात पोहोचल्यावर त्यांनी शिवलिंगाची स्थापना केली. पार्वतीने आपल्या कमलासारख्या हातांनी मातीचे शिवलिंग बनवले. त्यावर बेलपत्र, गंगाजल आणि आपल्या अश्रूंचा अभिषेक केला. दिवस रात्र ओम नमः शिवायचा जप सुरू राहिला. कधी कडक ऊन, कधी भयानक पाऊस, कधी थंड रात्री, पण पार्वतीचे मन दृढ राहिले. भगिनीनो, ही फक्त देवकथा नाही, ही त्या स्त्रीच्या संकल्पाची कथा आहे जी प्रेमासाठी सर्व काही सहन करते. इकडे राजा हेमावनला जेव्हा कळले की त्यांची मुलगी वनात तपस्या करत आहे, तेव्हा ते चिंतित होऊन तिला बोलावण्यासाठी आले. त्यांनी सांगितले, बाला, परत चल. ही तपस्या तुझ्यासाठी नाही,
तू राजमहालात सुखी राहा. तुला आणखी चांगलेवर मिळू शकतात. पण पार्वतीने मोठ्या दृढतेने उत्तर दिले, पिताजी, माझे मन फक्त भोलेनाथांसाठी आहे. जर तुम्ही मला परत घेऊन जाऊ इच्छित असाल तर आधी माझे प्राण घ्या, कारण शिवाशिवाय माझे जीवन अपूर्ण आहे. हे ऐकून माता मेनाच्या हृदयात वेदना झाली. परंतु त्यांनीही आपल्या मुलीची दृढता पाहून आशीर्वाद दिला. जा बाला, तुझे प्रेम यशस्वी होईल. प्रत्येक स्त्री हे व्रत करेल आणि तुझे नाव युगानुयुगे घेतले जाईल. भगिनींनो, असे म्हणतात की पार्वतीच्या या तपस्येने स्वतः भगवान शिवही भावविवश झाले. एक दिवस ते ब्राह्मणाचे रूप घेऊन पार्वती समोर आले आणि म्हणाले, हे कन्ये, तू इतकी कठोर तपस्या का करत आहेस? तू सुंदर आहेस. तुझ्या जन्मराजाच्या घरी झाला आहे. तू एखाद्या योग्य राजकुमाराशी विवाह करायला हवा, त्या तपस्व्याशी नाही जो पर्वतांवर राहतो, ज्याच्याकडे ना घर आहे ना परिवार. पार्वती हसून म्हणाली, ब्राह्मण देव, तुम्ही काहीही म्हणा, माझे मन तर फक्त शिवासाठी आहे. मला त्यांचे वैभव नको, मला त्यांचे प्रेम हवे आहे. मी जन्मानुजन्म तपस्या करेन, पण शिवाशिवाय दुसऱ्या कोणाशीही विवाह करणार नाही. भगिनींनो, हाच तो क्षण होता जेव्हा शिवजींनी आपले खरे रूप प्रकट केले. ते प्रकट झाले, हातात त्रिशूल, गल्यात नाग, जटांमध्ये गंगा, आणि म्हणाले, हे पार्वती, तुझ्या प्रेम आणि तपस्येने मला बांधले आहे. तू जे काही हवे होते तेच होईल. तू आता माझी अर्धांगिनी बनशील आणि तुझ्या या व्रताला प्रत्येक स्त्री आपलेसे करेल. जी स्त्री हरितालिका तीजच्या दिवशी व्रत करेल तिला अखंड सौभाग्य आणि प्रेम मिळेल. हे ऐकून पार्वतीच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. रोशनीने आपल्या मैत्रिणीला मिठी मारली. भगिनींनो, अशा प्रकारे झाले शिव पार्वतीचे पवित्र मिलन. या व्रताच्या स्मृतीत आजही स्त्रिया हरितालिका तीज करतात, आपल्या पतीसाठी किंवा मनासारख्या वरासाठी, जेणेकरून त्यांचे प्रेमही तेवढेच अटूट आणि पवित्र असेल. प्रिय भगिनींनो, वनात काल सरकत गेला. कधी कडक ऊन, कधी मुसलधार पाऊस, कधी कडाक्याची थंडी. यामुळे पार्वतीचे शरीर हळूहळू क्षीण होत होते, पण तिच्या मनाचा संकल्प आणि तेज वाढत होते. आणि या कठीण तपस्यामध्ये रोशनी प्रत्येक क्षणी तिच्यासोबत राहिली. कधी ती पार्वतीच्या कपालाचा घाम पुसते, कधी जवळच्या झऱ्यातून पाणी भरून आणते, तर कधी बेलपत्रे गोळा करून शिवलिंगावर वाहते. त्यांच्यातील मैत्रिणीचे प्रेम असे होते की जो कोणी पाहेल तो भावुक होईल. रोशनीने एक दिवस पार्वतीला विचारले, ताई, कधी कधी थकवा जाणवत नाही? कधी भीती वाटत नाही की जर शिवजी भेटले नाहीत तर? पार्वतीने हसून उत्तर दिले, रोशनी, प्रेमात भीती नसते. प्रेम तर फक्त समर्पण आहे आणि माझा विश्वास आहे की भोलेनाथ माझ्या प्रेमाची हाक नक्कीच ऐकतील. याच दरम्यान वनातील लोक हळूहळू त्यांच्या तपस्येची चर्चा करू लागले. कधी कधी आसपासच्या स्त्रिया आणि साधू संत त्यांना पाहण्यासाठी येत आणि भावविवश होऊन परत जात. ते म्हणत, असा संकल्प आणि धैर्य आम्ही कोणत्याही मुलीमध्ये पाहिले नाही. भगिनींनो, जेव्हा एखाद्या स्त्रीचे मन दृढ होते तेव्हा तिच्या तपस्येचे तेज संपूर्ण वातावरणाला पवित्र करते. पार्वतीच्या तपस्येने वनातील प्रत्येक पान शिवमय झाले होते. दिवसेंदिवस पार्वती आणि रोशनीचे जीवन कठीण होत होते. एकदा तर असेही झाले की 3 दिवसांच्या पावसामुळे त्या पूर्णपणे भिजून गेल्या. रात्रीच्या अंधारात थंड वारे वाहत होते. रोशनीने पार्वतीला आपल्या पदराने झाकले आणि म्हणाली, तू झोप ताई, मी तुझ्यावरून पाने झटकत राहीन. पण पार्वतीने तिचे हात धरले आणि म्हणाली, नाही रोशनी, आपण दोघी मिळून ही तपस्या करू. हा प्रेमाचा मार्ग आहे, तो आपण सोबत पार करू. भगिनींनो, हे दृश्य किती भावुक होते. 2 मैत्रिणी, ज्यांच्याकडे ना रेशमी वस्त्र होते ना कोणताही महाल, फक्त श्रद्धेचा दिवा आणि प्रेमाची ज्योत होती. इकडे राजा हेमावनने पुन्हा एकदा पार्वतीला महालात परत आणण्याचा प्रयत्न केला. त्याने एक संदेशवाहक पाठवला. संदेशात लिहिले होते, बाला, तुझ्यासाठी एका राजकुमाराचे स्थल आले आहे, जो वीरही आहे आणि धनवानही. त्याचे राज्य खूप मोठे आहे. तो तुला राणी बनवून राजमहालात ठेवेल. शिव तर वनवासी आहेत, भस्म आणि सापांच्या मध्ये राहतात. तू खरंच असे जीवन इच्छितेस का? भगिनींनो, पार्वतीने तो संदेश वाचला आणि शांत मनाने शिवलिंगासमोर बसली. तिने मनातल्या मनात म्हटले, हे भोलेनाथ, मी फक्त तुम्हालाच वरणार. माझे शरीर नष्ट झाले तरी चालेल,
माझ्यासाठी भस्माच्या महालच सोन्याच्या महालापेक्षा मोठा आहे, कारण त्यात तुम्ही राहता. तिची ही प्रार्थना इतकी हृदयस्पर्शी होती की त्याच रात्री शिवजींनी पुन्हा परीक्षा घेण्याचा निश्चय केला. ते एका वृद्ध साधूचे रूप घेऊन आले. पार्वतीने त्यांना नमस्कार केला आणि आसनावर बसवले. साधू म्हणाले, बाला, तू इतके कठोर व्रत का करत आहेस? तू राजकुमारी आहेस, ऐश्वर्यासाठी जन्मली आहेस. तो शिव ज्याच्याकडे न वस्त्र आहेत न घर, ज्याच्या गल्यात साप आहे, ज्याच्या सोबत भूत पिशाच आहेत, तू त्याच्यासाठी आपले तारुण्य का नष्ट करत आहेस? भगिनींनो, हे ऐकून पार्वतीने दृढ स्वरात सांगितले, बाबा, तुम्ही मला काहीही सांगा, पण माझ्यासाठी शिवच सर्वोत्तम आहेत. त्यांचे भूत पिशाच माझ्यासाठी देवांसारखे आहेत. त्यांच्या जटांमधून वाहणारी गंगा माझ्यासाठी स्वर्गाहूनही श्रेष्ठ आहे. मी हे जीवन त्यांना समर्पित केले आहे. आता दुसरी कोणतीही इच्छा नाही. हे ऐकताच तो वृद्ध साधू हसले आणि क्षणार्धात त्यांचे रूप बदलले. हातात त्रिशूल, जटामध्ये गंगा, गल्यात नाग, भस्माने अलंकृत देह, स्वतः भगवान शिव प्रकट झाले. त्यांच्या दर्शनाने संपूर्ण वन थरथरले. रोशनीने आपल्या डोल्यांवर हात ठेवले. अश्रूंची धारा वाहू लागली. पार्वतीचे डोले मिटले आणि तिने शिवाच्या चरणांवर शीश ठेवले. शिव म्हणाले, हे पार्वती, तुझ्या तप, तुझ्या धैर्याने आणि तुझ्या अटूट प्रेमाने मला बांधले आहे. आजपासून तू माझी अर्धांगिनी असशील. आपला विवाह मोठ्या थाटामाटात होईल आणि तुझ्या या व्रताला प्रत्येक स्त्री आपलेसे करेल. जी कोणतीही स्त्री हरितालिका तीजचे व्रत करेल तिला अखंड सौभाग्य आणि मनासारखा वर मिळेल. भगिनींनो, त्या क्षणाची पवित्रता शब्दांमध्ये वर्णन करता येत नाही. वनात झुले झुलत होते, कोकिला गात होत्या, धरतीवर जणू श्रावण उतरला होता. रोशनीने पार्वतीला मिठी मारली आणि म्हणाली, बघ ताई, तुझ्या प्रेमाने अशक्य ते शक्य केले. आता प्रत्येक स्त्री तुझ्याकडून प्रेरणा घेईल. याच पवित्र मिलनाच्या स्मृतीत आजही हरितालिका तीजचे व्रत केले जाते. कुमारी कन्या आणि विवाहित स्त्रिया उपवास करतात, शिव पार्वतीची कथा ऐकतात, झुले झुलतात, गाणी गातात. हे व्रत फक्त पतीसाठी नाही, तर त्या प्रेमाची साधना आहे ज्यात स्त्रीचे आत्मबल आणि श्रद्धा दिसते. शिव पार्वतीच्या दिव्य मिलनानंतर संपूर्ण हिमालयात आनंदाचे वातावरण पसरले. विवाहाची तयारी सुरू झाली. राजा हिमावंच्या महालात उत्सवाचे वातावरण होते. शिव पार्वतीच्या विवाहाची तयारी हिमालयात मोठ्या थाटामाटात सुरू झाली. महादेव स्वतः कैलासातून वरात घेऊन निघाले. पण त्यांची वरात कोणत्याही राजाच्या वरातीसारखी नव्हती. वरातीत भूत प्रेत, योगी, सिद्ध, नागगण सर्व सामील होते. त्यांच्या शरीरावर भस्म, हातात त्रिशूल, गल्यात साप आणि जटांमध्ये गंगा वाहत होती. हे दृश्य पाहून राजा हेमावनच्या महालात काहीसे भय पसरले. माता आणि मैत्रिणी घाबरून गेल्या. पार्वतीसारख्या कोमल राजकुमारीचा विवाह अशा तपस्व्याशी. पण प्रिय भगिनींनो, जेव्हा प्रेम खरे असते तेव्हा त्यात दिखाव्याची गरज नसते. पार्वतीने म्हटले, माझ्यासाठी शिवाचे भस्मही चंदन आहे, त्यांच्या नाग माझ्यासाठी अलंकार आहे, त्यांचे तपस्वी स्वरूप माझ्या प्रेमाचा पुरावा आहे. हे ऐकून सर्वांचे मन शांत झाले. विवाह विधीपूर्वक पार पडला. स्वतः विष्णूजींनी कन्यादान केले, ब्रह्माजींनी विधी केले. संपूर्ण ब्रह्मांडात हे पवित्र युगल प्रेम आणि तपस्येचे प्रतीक बनले. याच कारणामुळे हरितालिका तीज व्रताला इतके महत्त्व दिले गेले आहे. हे व्रत फक्त दाम्पत्याच्या सुखासाठी नाही, तर स्त्रीच्या धैर्य आणि प्रेमाच्या महिमेचा उत्सव आहे. या दिवशी उपवास, हिरव्या रंगाचे वस्त्र, मेहंदी, झुले, शिव पार्वतीची पूजा आणि कथा ऐकणे हे सर्व याच स्मृतीचे प्रतीक आहेत. भगिनींनो, पार्वती आणि रोशनीने वनात जी तपस्या केली होती तिच्या स्मृतीत दरवर्षी तीजच्या दिवशी झुले सजवले जाऊ लागले. पण भगिनींनो, ही कथेची समाप्ती नाही. या व्रताचे महत्त्व अधिक दृढ करण्यासाठी एक आणखी अद्भुत घटना घडली, जी शतकानंतर घडली आणि ती ऐकून प्रत्येक स्त्रीचे मनभाव विवश होते. आता ऐकूया दुसरी कथा. भगिनींनो, खूप काल लोटला, जगात अनेक बदल झाले, पण स्त्रीचे मन तसेच राहिले, प्रेमल, श्रद्धेने भरलेले. भाद्रपद महिन्याचा तोच पवित्र काल होता. हिरवल पसरली होती. नद्यांच्या काठावर कोकिला कुहू करत होत्या. सरयू नदीच्या काठावर वसलेले देवस्थली गाव त्याच्या नावाप्रमाणेच होते. गावाच्या मध्यभागी एक प्राचीन शिव पार्वती मंदिर होते.
ज्याची कीर्ती दूरदूरपर्यंत पसरली होती. याच गावात सुमित्रा आणि माधव नावाचे एक दाम्पत्य राहत होते. त्यांचे प्रेम संपूर्ण गावासाठी एक उदाहरण होते. माधव एक मेहनती शेतकरी होता आणि सुमित्रा एक कुशल गृहिणी. दोघांची भगवान शिव आणि माता पार्वतीवर अटूट श्रद्धा होती. त्यांचे छोटेसे घर आनंद आणि समाधानाने भरलेले होते. दररोज सकाळी ते दोघे सोबत मंदिरात जात आणि दर संध्याकाळी त्यांच्या घराच्या अंगणात दिव्यांच्या प्रकाशासोबत भक्तीचे स्वर घुमत. त्यांचे जीवन प्रेम, परिश्रम आणि प्रभूच्या भक्तीत सहजतेने जात होते. पण तेव्हा त्यांच्या जीवनातील सुखावर दुःखाची छाया पडली. एक दिवस शेतातून परत येताना माधवची तब्येत अचानक बिघडली. त्याला तीव्र ताप आला आणि त्याचे शरीर शिथिल पडू लागले. सुमित्राने गावातील वैद्याला बोलावले, औषधी दिल्या, दिवस रात्र त्याची सेवा केली. पण माधवची तब्येत बिघडतच गेली. गावातील लोक चिंतेत पडले. ज्या घरात कालपर्यंत हशा आणि आनंद होता, आज तिथे चिंता आणि भयाचे ढग जमा झाले होते. सुमित्राचा चेहरा पिवला पडला होता. तिच्या डोळ्यांची चमक कुठेतरी हरवली होती. ती फक्त आपल्या पतीकडे कट्टक पाहत राही. मनातल्या मनात शिव पार्वतीकडे त्याच्या सुस्थितीसाठी प्रार्थना करत असे. सर्व प्रार्थना आणि प्रयत्नांनंतरही नशिबाला काहीतरी वेगळेच मंजूर होते. एका सकाळी माधवने कायमसाठी आपले डोळे मिटले. सुमित्रावर जणू दुःखाचा डोंगर कोसळला. तिचे जग उद्ध्वस्त झाले. तिचा सिंदूर पुसला गेला. तिच्या बांगड्या तुटल्या. संपूर्ण गावात शोकाची लाट पसरली. सुमित्राचा विलाप ऐकून दगडही वितलतील. ती आपल्या माधवच्या निष्प्राण शरीराला मिठी मारून रडत राहिली. हे माझ्या स्वामी, तुम्ही मला कोणाच्या आधारावर सोडून गेलात? हे भोलेनाथ, तुम्ही माझी हाक का ऐकली नाही? तिचे जीवन आता पूर्णपणे अंधकारमय आणि निरर्थक झाले होते. माधवच्या निधनानंतर 2 दिवसांनी हरितालिका तीजचा सण येणार होता. सुमित्रा आपल्या दुःखात बुडालेली असतानाच तिच्या दारावर एका तेजस्वी वृद्धेने दस्तक दिली. त्यांच्या चेहऱ्यावर अद्भुत शांती आणि करुणा होती. त्यांनी सुमित्राच्या डोक्यावर हात ठेवत म्हटले, पुत्री, शोक करू नकोस. उद्या हरितालिका तीज आहे. तुला माहीत आहे का की स्वतः माता पार्वतीने भगवान शिवाला पती म्हणून मिळवण्यासाठी हे कठोर व्रत केले होते. खरी श्रद्धा आणि निष्ठापूर्वक केलेले हे व्रत अशक्य गोष्टींनाही शक्य करू शकते. त्या वृद्धेच्या शब्दांमध्ये एक अनोखी शक्ती होती, ज्यामुळे सुमित्राच्या कोमेजलेल्या मनात आशेचे एक बीज रुजले. त्या वृद्धेच्या गेल्यानंतर सुमित्राने एक दृढ निश्चय केला. तिने आपले अश्रू पुसले आणि मनात संकल्प घेतला, मी सुद्धा माझ्या पूर्ण श्रद्धा आणि निष्ठेने हरितालिका तीजचे निर्जला व्रत करेन. जर माझ्या भक्तीत शक्ती असेल तर माझे महादेव माझी हाक नक्कीच ऐकतील. तिने आपले अंगण स्वच्छ केले, गंगाजल शिंपडले आणि नदीकाठावरून शुद्ध माती आणून भगवान शिव आणि माता पार्वतीची सुंदर मूर्ती बनवली. गावकरी तिला समजावण्याचा प्रयत्न करत होते, पण तिच्या डोळ्यांतील अटूट संकल्प पाहून ते शांत झाले. तीजची संध्याकाळ होताच सुमित्राने पूजा सुरू केली. तिने 16 शृंगाराच्या वस्तू, फले, फुले आणि मिठाई माता पार्वतीला अर्पण केली. तिने रात्रभर जागून भगवान शिव आणि माता पार्वतीची भजनम गायली, त्यांची कथा ऐकली आणि ओम नमः शिवाय मंत्राचा जप करत राहिली. तिने एक थेंबही पाणी घेतले नाही आणि एक क्षणही डोळे मिटले नाहीत. तिच्या भक्तीच्या अग्नीने संपूर्ण वातावरण पवित्र होत होते. गावातील लोक दुरून हे सर्व पाहत होते आणि तिच्या श्रद्धेसमोर नतमस्तक होते. जशी जशी रात्र सरत गेली तसे तसे सुमित्राचे शरीर थकले. उपवास आणि जागरण यामुळे तिला खूप अशक्तपणा जाणवत होता. एका क्षणासाठी तिच्या डोळ्यासमोर अंधार आला आणि तिला वाटले की ती पडेल. ही तिच्या श्रद्धेची सर्वात कठीण परीक्षा होती. पण तेव्हा तिला त्या तेजस्वी वृद्धेचे शब्द आठवले. तिने आपली सर्व शक्ती गोला केली आणि पुन्हा ध्यानात लीन झाली. आपले मन फक्त शिव पार्वतीच्या चरणांवर केंद्रित केले. पहाट होण्याच्या ठीक आधी जेव्हा सुमित्राची चेतना लुप्त होऊ लागली होती, तेव्हा तिच्यासमोर एक दिव्य प्रकाश प्रकट झाला. त्याच प्रकाशातून तीच वृद्धा प्रकट झाली, पण यावेळी ती तिच्या खर्या, सौम्य आणि अलौकिक देवी पार्वतीच्या रूपात होती. त्यांच्या सोबत जटाधारी भगवान शिवही उभे होते. माता पार्वतीने हसून म्हटले, पुत्री सुमित्रा, तुझ्या अटूट भक्ती आणि निष्ठेने आम्हाला विवश केले आहे. तुझ्या श्रद्धेने मृत्यूलाही पराजित केले आहे. आम्ही तुझ्यावर प्रसन्न आहोत. माग, कोणता वर हवा आहे
सुमित्रा त्यांच्या चरणांवर पडली आणि म्हणाली, हे माते, मला माझ्या स्वामींच्या प्राणांशिवाय दुसरे काहीही नको आहे. तथास्तु असे म्हणून शिव पार्वती अंतर्धान पावले. सुमित्रा अजूनही त्या दिव्य अनुभूतीत हरवलेली होती. तेव्हा तिला घरातून एक ओळखीचा आवाज ऐकू आला. सुमित्रा, हा माधवचा आवाज होता. ती धावत आत गेली आणि पाहिले की माधव पलंगावर उठून बसला आहे, जणू तो एखाद्या गाढ झोपेतून उठला आहे. त्याने सुमित्राकडे पाहून स्मितहास्य केले. सुमित्राच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. ती धावत जाऊन आपल्या पतीला मिठी मारली. त्यांचा विरह संपला होता. ही बातमी गावात आगीसारखी पसरली. प्रत्येक जण हा चमत्कार पाहून थक्क झाला होता. सुमित्राच्या अटूट श्रद्धेने अशक्य ते शक्य करून दाखवले होते. त्या दिवसापासून देवस्थली गावात हरितालिका तीजचा सण मोठ्या उत्सवाच्या रूपात साजरा केला जाऊ लागला. सुमित्रा आणि माधव यांनी आपले उर्वरित जीवन शिव पार्वतीच्या भक्तीत आणि एकमेकांच्या सेवेत घालवले. त्यांची कथा पिढ्यानपिढ्या सांगितली जाऊ लागली, जो या गोष्टीचा पुरावा होता की खरी श्रद्धा आणि निस्वार्थ प्रेमात इतकी शक्ती असते की ती स्वतः नशिबालाही बदलू शकते. भगिनींनो, आता तुम्हाला अंतिम कथा सांगतो जी या व्रताचे महत्त्व अनेक पटींनी वाढवते. एका छोट्या गावात एक स्त्री राहत होती. तिचे नाव होते सावित्री. सावित्रीचा विवाह खूप कमी वयात झाला होता. तिचा पती सोमेश सुंदर होता, पण कालाच्या प्रहारामुळे त्यांचे जीवन कठीण झाले. सोमेशचा व्यापार बुडाला. घरात अन्नाचे संकट आले. अनेकदा गावातील लोक त्यांची थट्टा करत आणि हळूहळू पती पत्नीच्या नात्यातही दुरावा येऊ लागला. सावित्रीच्या मनात वेदना होती. काय आपले प्रेम असेच कोमेजून जाईल? भगिनींनो, सावित्री खूपच धार्मिक आणि श्रद्धाळू स्त्री होती. तिला लहानपणापासूनच हरितालिका तीजची कथा ऐकण्याचे भाग्य मिळाले होते. तिची आई तिला नेहमी म्हणायची, बाला, हे व्रत फक्त सौभाग्यासाठी नाही तर प्रेम दृढ करण्यासाठी आणि पतीच्या जीवनात सुख आणण्यासाठी आहे. जेव्हा स्त्री आपल्या पूर्ण मनाने हे व्रत करते तेव्हा त्याचा परिणाम देवही अनुभवतात. सावित्रीला आपल्या आईच्या गोष्टी आठवल्या. तिने निश्चय केला, मी पण पार्वती मातेसारखी तपस्या करेन, हरितालिका तीजचे व्रत करेन आणि आपल्या पतीसोबत माझे प्रेम पुन्हा सजवेन. भाद्रपद शुक्ल तृतीयाचा दिवस आला. सावित्रीने उपवास ठेवला. पाण्याशिवाय दिवसभर शिव पार्वतीचे स्मरण केले. रात्री जागरण केले, कथा ऐकली आणि आपल्या मैत्रिणींसोबत झोका झुलत राहिली. तिच्या मनात फक्त एकच प्रार्थना होती, हे पार्वती माते, जसे तुम्ही तपस्येने महादेवांना मिळवले तसेच माझ्या जीवनातही प्रेम आणि सुखाचा संयोग होवो. माझ्या पतीचा व्यापार पुन्हा भरभराटीला येवो. आमच्यातील गैरसमज दूर होवो. भगिनीनो, असे म्हणतात की त्या रात्री सावित्रीला एक अद्भुत स्वप्न पडले. स्वप्नात पार्वती माता आल्या, कपालावर चंद्र, हातात पुष्प आणि म्हणाल्या, बाला, तू जे श्रद्धेने व्रत केले आहेस त्याचे फल तुला नक्कीच मिळेल. तुझे प्रेम पुन्हा फुलेल. तुझे कुटुंब सुखी होईल. दुसऱ्या दिवसापासून जणू चमत्कार सुरू झाले. सोमेशला अचानक एक व्यापारी भेटला, ज्याने त्याला भागीदारीचा प्रस्ताव दिला. जुने शत्रू मित्र बनले. सर्वात मोठा चमत्कार म्हणजे सोमेशच्या मनात सावित्रीसाठी पुन्हा तेच प्रेम जागृत झाले. तो म्हणाला, सावित्री, तू माझी साथ कधीच सोडली नाहीस. तूच माझी खरी अर्धांगिनी आहेस. सावित्रीच्या डोळ्यात अश्रू आले. तिने मनातल्या मनात माता पार्वतीचे आभार मानले. भगिनीनो, ही फक्त एक कथा नाही तर या गोष्टीचा पुरावा आहे की हरितालिका तीजचे व्रत फक्त शिवपार्वतीच्या आठवणीसाठी नाही तर स्त्रीच्या प्रेम, विश्वास आणि समर्पणाचे सजीव प्रतीक आहे. आजही अगणित स्त्रिया हे व्रत करतात आणि आपले दाम्पत्य जीवन सुखमय बनवतात. याच कारणामुळे या दिवशी सौभाग्यवती स्त्रिया हिरव्या रंगाचे वस्त्र परिधान करतात, मेहंदी लावतात, झुले झुलतात, गाणी गातात आणि शिव पार्वतीचे स्मरण करतात. हरितालिका तीजचे हे व्रत प्रत्येक स्त्रीच्या जीवनात प्रेम, सुख आणि आत्मबलाचा संचार करते. तर भगिनींनो, आजची ही पवित्र कथा इथेच पूर्ण होते. जर या कथेने तुमच्या हृदयाला स्पर्श केला असेल तर माता पार्वतीकडे हीच प्रार्थना करा की त्यांचा आशीर्वाद आपल्या जीवनातही कायम राहो. आणि भगिनींनो, माझी एक छोटीशी विनंती आहे. जर ही कथा तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा
जेणेकरून येणाऱ्या आणखी पवित्र कथा सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील. ओम नमः शिवाय. हर हर महादेव.